हाय फ्रेंड्स, आज आपण डिटर्मिनंट्स हा टॉपिक शिकणार आहे. हा टॉपिक याचं इम्पॉर्टन्स जर घेतलं तर हा इंजिनिअरिंग आणि इकॉनॉमिक्स या फील्डमध्ये खूप वापरला जातो किंवा याचा खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि हा जो टॉपिक आलेला आहे स्पेशली आपल्याला 11th स्पेशल चॅप्टरसुद्धा आहे डिटर्मिनंट वगैरे. आणि त्यानंतर या टॉपिकचं आपण डेफिनेशन्स आणि त्याचे जे बेसिक एक्झाम्पल्स वगैरे कसे सॉल्व करायचे ते घेणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज बाय द डिटर्मिनंट्स. ओके, डिटर्मिनंट इज अ फर्स्ट ऑफ ऑल आपण बेसिक डिटर्मिनंट घेणार, that is of order 2. Okay, a determinant of order 2 is a square arrangement of 4 elements enclosed between two vertical bars. Okay, this is the definition of determinant. की जो डिटर्मिनंट असतो हा नेहमी करता स्क्वेअर अरेंजमेंटच असली पाहिजे, म्हणजे त्याचे एलिमेंट जे असतात ते आपण स्क्वेअर अरेंजमेंटमध्येच मांडणार आणि तो जो पूर्ण डिटर्मिनंट असतो तो असा व्हर्टिकल बारमध्ये आपण एनक्लोजच करणार आहे. ओके, मग फर्स्ट ऑफ ऑल जे डिटर्मिनंट्स वगैरे असतात ते कॅपिटल लेटर्सने, तुम्ही कोणतेही कॅपिटल लेटर्सने डिनोट करू शकता. जनरली आपण डिटर्मिनंटसाठी कॅपिटल डीच वापरतो किंवा डेल्टा हे सिम्बॉलसुद्धा वापरतो. म्हणजे कोणताही एखादा डिटर्मिनंट असेल, 2 ऑर्डर असो 3 ऑर्डर असो, तो जो डिटर्मिनंट आपण एक्सप्लेन करणार आहे तो या सिम्बॉलने एक्सप्लेन करणार आहे, कॅपिटल डी और डेल्टा. ओके, दिस इज नथिंग बट द डिटर्मिनंट. त्यानंतर आपण एक बेसिक एक्झाम्पल्स घेणार आहे की हाऊ द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 लुक्स लाईक्स. तो जो डिटर्मिनंट असतो ऑर्डर 2चा तो या प्रकारे दिसणार आहे. आणि ॲरेंजमेंट जर घेतली आपण तर एक प्रकारे असा स्क्वेअर फॉर्म होताना दिसतो. देअरफॉर वी कॉल दिस ॲज अ स्क्वेअर अरेंजमेंट. ओके, मग आता ही जी स्क्वेअर अरेंजमेंट आलेली असणार आहे आणि हे जे एलिमेंट्स असतात यामध्ये डिटर्मिनंट्समध्ये जर आलो आपण तर फर्स्ट ऑफ ऑल दिस स्मॉल ए बी सी डी आर ऑलवेज कॉल्ड ॲज एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. ओके, कशाला म्हणायचं एलिमेंट्स, दिस स्मॉल लेटर्स दॅट इज ए बी सी आणि डी. असं नाही की प्रत्येक वेळेस स्मॉल लेटर ए बी सी डीच येतील, कधी कधी नंबरसुद्धा येतील. दॅट नंबर्स आर 1 2 3 4. म्हणजे हे नंबरसुद्धा आपल्याला पाहायला भेटतात त्या ठिकाणी. ए बी सी डीज असेल असं नाही आहे, कधी कधी नंबरसुद्धा तुम्हाला डिटर्मिनंटमध्ये दिसतील. ओके, मग हा जो कम्प्लीट डिटर्मिनंट असतो या कम्प्लीट डिटर्मिनंट्सला आपण कॅपिटल लेटर डीने नाव देतो किंवा काही ठिकाणी त्याला कॅपिटल डेल्टाने सुद्धा डिनोट करतात. ओके, आता हा जो डिटर्मिनंट आलेला आहे यामध्ये आपण एक एक बेसिक टर्म्स सुरुवातीला समजून घेऊ. मी आधीच बोललो की स्मॉल ए बी सी डी आर कॉल्ड ॲज एलिमेंट्स ऑफ द डिटर्मिनंट. त्यानंतर ह्या ज्या होरिझॉन्टल लाईन्स दिसतात तुम्हाला ह्या अशा, दॅट होरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज रोज. ओके, आणि त्याला आपण रोज म्हणतो आणि रोला ऑलवेज डिनोट करतो कॅपिटल लेटर आरने. आणि हा जो दिसतो असे जर रो बघितले तर 2 रोज दिसतात. दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो. म्हणून मी फर्स्ट रोला नाव देतो इट इज R1. सेकंड रो जो दिसतो तो असा असणार आहे, दॅट सेकंड रो इज नथिंग बट द R2. ओके, दीज आर नथिंग बट द होरिझॉन्टल लाईन्स. दिस होरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड ॲज ऑलवेज रोज. दिस इज फर्स्ट रो, दिस इज सेकंड रो. ओके, नाउ सिमिलरली ज्या व्हर्टिकल लाईन्स असतात डिटर्मिनंट्समध्ये त्यांना आपण कॉलम्स म्हणणार. ओके, लाईक दीज आर द व्हर्टिकल लाईन्स. ओके, मग ह्या ज्या 2 व्हर्टिकल लाईन्स आहेत या दोन्ही व्हर्टिकल लाईन्सला वी ऑलवेज दीज आर कॉल्ड ॲज नथिंग बट द कॉलम्स ऑफ द डिटर्मिनंट. ओके, दिस इज नथिंग बट द कॉलम्स ऑफ डिटर्मिनंट. हा पहिली व्हर्टिकल लाईन आहे म्हणून आपण त्याला नाव देणार फर्स्ट कॉलम, दॅट इज नथिंग बट द डिनोटेड बाय C1. ओके, ही दुसरी व्हर्टिकल लाईन आहे, या व्हर्टिकल लाईनला आपण नाव देऊ आता C2, कारण हा झाला सेकंड कॉलम. सेकंड कॉलमला मी C1, फर्स्ट कॉलमला C1 आणि दुसऱ्या कॉलमला नाव देतो C2. हे झालं डिटर्मिनंटचं स्पेशल रिप्रेझेंटेशन. आणि पूर्ण एलिमेंट्स हे व्हर्टिकल बारमध्येच एन्क्लोज केलेले असतील. ओके, आणि या डिटर्मिनंटची जी ऑर्डर असणार आहे, ऑर्डर कशी लिहायची की जेवढे टोटल नंबर ऑफ रोज बाय टोटल नंबर ऑफ कॉलम्स. मग रोज बाय कॉलम्स, टोटल नंबर ऑफ रोज बाय टोटल नंबर ऑफ कॉलम्स इज नथिंग बट द ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. कशाला म्हणायचं ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. ओके, ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट कशाला म्हणतो आपण की जेवढे रोची संख्या असणार आहे मल्टिप्लाइड बाय कॉलमची संख्या, पूर्ण कॉलमची. म्हणून हा जो डिटर्मिनंट आलेला आहे या डिटर्मिनंटची ऑर्डर येते 2/2. आणि जनरली स्क्वेअर अरेंजमेंट ज्यावेळेस असते त्यावेळेस आपण 2/2 न लिहिता ही ऑर्डर फक्त 2च लिहिणार आहे, कारण रोहीसुद्धा 2च आलेले आहेत आणि कॉलमसुद्धा 2च आले. असं जर होत असेल की जेवढे रो असतील तेवढेच कॉलम असतील तर ऑर्डर ही नेहमी करता फक्त 2ने रिप्रेझेंट केली तरी सुद्धा चालते, कारण यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आलेले आहेत. ओके, दिस इज नथिंग बट द डिटर्मिनंट. आणि हे होतं डिटेल एक्सप्लेनेशन. ओके, होरिझॉन्टल लाईन्स आर रोज, व्हर्टिकल लाईन्स आर
कॉलम्स आणि रोला आपण अशी नाव देतो R1 R2 आणि कॉलमला अशी नाव देतो C1 आणि C2. राहिला प्रश्न ऑर्डरचा, तर ऑर्डर मी आत्ता सांगितली होती. यामध्ये टोटल नंबर ऑफ रोज किती आहेत 2, देअरफॉर इट इज 2. अगेन बाय किंवा मल्टिप्लाइड बाय टोटल नंबर ऑफ व्हर्टिकल लाईन्स किती आहेत 2, देअरफॉर इट इज ऑल्सो 2. म्हणजे टोटल नंबर ऑफ रोज बाय टोटल नंबर ऑफ कॉलम्स इज ऑलवेज कॉल्ड ॲज ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट. याला नेहमी करता ऑर्डर ऑफ डिटर्मिनंट म्हणणार आहे. आता यानंतर आपलं पुढचं टायटल येतं व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट. ओके, की एखादा 2x2 ऑर्डरचा किंवा 2 ऑर्डरचा जर डिटर्मिनंट असेल तर त्याची व्हॅल्यू आपण कशी काढतो किंवा त्याची व्हॅल्यू आपण कशी घेणार. ओके, तर मी नेक्स्ट टायटल टाकतो व्हॅल्यू. नाव वी लर्न व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. म्हणजे कोणताही डिटर्मिनंट जर दिला असेल तर त्याची व्हॅल्यू कशी काढायची. अँड ऑलवेज रिमेंबर दॅट ईच अँड एव्हरी डिटर्मिनंट असोसिएट विथ अ युनिक नंबर. म्हणजे प्रत्येक डिटर्मिनंट हा एका नंबरची असोसिएट असतो म्हणजे त्या डिटर्मिनंटला जर आपण सॉल्व केलं तर आपल्याला एखादी संख्या उत्तर भेटते आणि त्या संख्येला म्हणतो की आपण डिटर्मिनंट इज असोसिएटेड विथ अ नंबर. हा जो डिटर्मिनंट आलेला हा आपण सॉल्व कसा करणार. ओके, याची व्हॅल्यू कशी काढणार आहे, तर त्यासाठी आपण दिस इज नथिंग बट द असं मल्टिप्लाय करणार आपण त्याला. दिस इज बाय A इंटू D. ओके, मायनस मध्ये मायनस घ्या, त्यानंतर असं घ्या, परत एकदा ॲरो या टाईपमध्ये, वरून खाली जर ॲरो असेल तर परत एकदा या साईडवरून या साईडला ॲरो न्यायचा. दॅट इज नथिंग बट द B इंटू C. मीन्स व्हॅल्यू ऑफ दिस डिटर्मिनंट ABCD और D इज नथिंग बट द AD मायनस BC. ओके, AD इंटू BC. म्हणजे आता हा एक प्रकारे आपण जनरल फॉर्म्युला म्हणूनही घेतला तरी चालतो 2x2 या डिटर्मिनंटसाठी. म्हणजे कोणताही डिटर्मिनंट आला तर त्याची व्हॅल्यू तुम्ही अशा पद्धतीने फाइंड करणार, AD मायनस B इंटू C किंवा CB म्हटलं तरी चालेल. दिस इज नथिंग बट द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. आता या डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2च्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या यावरचे आपण काही एक्झाम्पल्स वगैरे घेऊ. नाव एक्झाम्पल अशा प्रकारे विचारले जातात की फर्स्ट इज फाइंड द व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट्स. म्हणजे डिटर्मिनंटची तुम्हाला व्हॅल्यू काढायची किंवा किंमत काढायची. कधी कधी काय करतात इव्हॅल्युएटसुद्धा लिहून देतात. इव्हॅल्युएट जरी लिहिलेलं असेल तरी आपण त्या डिटर्मिनंटची किंमतच काढणार आहे. ओके, तर फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फर्स्ट एक्झाम्पल जेही डिटर्मिनंट दिलेलं असेल तुम्ही त्याला नाव देऊ शकता किंवा डायरेक्टली एक्सपांड केलं तरी चालेल. फर्स्ट ऑफ ऑल मी या डिटर्मिनंटला नाव देतो एक्झाम्पल नंबर फर्स्ट. लेट अस सपोज दॅट D इज इक्वल्स टू दिस इज द डिटर्मिनंट, इट इज 1 2 3 and 4. These are the elements आणि स्क्वेअर अरेंजमेंट आहे म्हणून इट इज ऑलवेज अ डिटर्मिनंट. आता आपण हे एक्झाम्पल जर सॉल्व केलं तर आधी सांगितलं होतं मी मल्टिप्लिकेशन कसं घेणार आहे आपण. दिस इज नथिंग बट द फॉर्म्युला ऑलरेडी माहीत आहे की ABCD जर हा डिटर्मिनंट असेल. ओके, दिस इज ABCD इज अ डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. यांना आपण क्रॉस मल्टिप्लाय करतो, इट इज A इंटू D मायनस B इंटू C. ओके, दिस इज नथिंग बट द value of the determinant, that is AD minus BC. okay, now secondly आता याला तसं सॉल्व करणार मीन्स इट इज 1 इंटू 4 मायनस 2 इंटू 3 किंवा 3 इंटू 2. ओके, आता कम्प्लिटली जर सॉल्व केलं तर 1 इंटू 4 आर नथिंग बट द 4, 3 इंटू 2 इज 6, 4 मायनस 6 इज ऑलवेज मायनस 2. ओके, मीन्स द व्हॅल्यू ऑफ द गिवन डिटर्मिनंट फर्स्ट इज नथिंग बट द -2. म्हणजे या पूर्ण डिटर्मिनंटची जी किंमत आली ती -2 आहे. आणि आधीच सांगितलं होतं की कोणताही एक डिटर्मिनंट असेल तर तो एका युनिक नंबरसोबत असोसिएट असतो. म्हणजे हा जो डिटर्मिनंट आलेला आहे हा असोसिएट होतो कोणासोबत, -2 सोबत. ओके, दिस इज नथिंग बट द फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल सॉल्व करू. ओके, हा जो सेकंड एक आलेला आहे डिटर्मिनंट मी त्याला लेटेस्ट सपोज दॅट तुम्हाला समजण्यासाठी वेगळं नाव घेतो सध्या, इट इज डेल्टा. ओके, डेल्टा इज इक्वल्स टू किती आहे 1 2, इट इज 5 मायनस 1. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. अगेन सॉल्व दिस लाईक प्रिवियस. अगेन फॉर्म्युला आपल्या समोर आहे AD मायनस BC. ओके, तर इट इज 1 इंटू -1 मायनस ऑफ इट इज 5 इंटू 2. okay, 1 into -1 is -1. again minus of 5 into 2 is 10. this is nothing but the 10. -1 minus 10 किती होतात, that is nothing but the -11. means this is nothing but the again the value of second determinant, that value is -11. अशा पद्धतीने आपल्याला each and every determinant सॉल्व करायचे. ओके, दिस वॉज द सेकंड एक्झाम्पल. तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता. नेक्स्ट एक्झाम्पल इज फर्स्ट अँड सेकंड सर्वांच्या लक्षात आले असतील. सेम फॉर्ममध्ये मी आता थर्ड अँड फोर्थ एक्झाम्पलसुद्धा घेणार. ओके, थर्ड एक्झाम्पल
that is 7 9. Again we denote it by capital letters, that is capital D. Okay, it is 7 9 minus 4 3. Okay, 7 9 minus 4 3. Now we solve this. Again we know that A into D minus B into C. Similarly, it is 7 into 3 minus, it is minus of 4 into it is 9. Okay, again we multiply this. 7 into 3, it is 21. Okay, this minus remains as it is. 9 into 4 is 36, but it is minus 36 because minus into plus, it is minus. Okay, that is minus 36. Again minus into minus, multiply kara, minus into minus becomes again plus. 21 plus 36, 21 plus 36 becomes, it is 57. Okay, this was the example number 3rd. Now 4th and 5th थोडे स्पेशल आहेत तुमच्यासाठी, थोडे वेगळे असतील. ट्रिग्नोमेट्री पण आलेले आहे आणि त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स इमॅजिनरी नंबर्सचं सुद्धा एक डिटर्मिनंट विचारलेलं आहे. इक्वल्स टू कॉस थीटा साइन थीटा, cos theta sin theta. Again it is minus sin theta, again it is cos theta. तुम्ही नाव नेहमी करता डी सुद्धा दिलं तरी चालेल किंवा तुम्हाला आवडेल ते फेवरेट कोणतेही नाव दिलं तरी काही हरकत नाही. रिटर्नमेंटला वेगवेगळे नाव देऊ शकता. ओके, अगेन वी सॉल्व दिस. तीच मेथड परत एकदा. दिस इज कॉस इंटू कॉस, दिस इज साइन इंटू साइन, या पद्धतीने. मग कॉस थीटा इंटू cos theta minus again sin theta into it is minus of sin theta. Okay, now यांना ब्रॅकेटच देऊ आपण. ओके, cos theta into cos theta, always we know that it is cos square theta. Okay, plus into minus, it becomes minus. Sin into sin again becomes sin square theta. Okay, this is sin square theta. पण plus into minus, it is minus. Okay, therefore this is minus sin square theta. आता परत एकदा मी कॅल्क्युलेट करतो. इट इज मायनस इंटू मायनस प्लस, मायनस इंटू मायनस प्लस, तर हा काय असता कॉस स्क्वेअर थीटा, मायनस मायनस बिकम्स प्लस, अगेन इट इज साइन स्क्वेअर थीटा. ओके, आणि आठवत असेल तर सर्वांना माहिती आहे की कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा ही फंडामेंटल आयडेंटिटी आहे ट्रिग्नोमेट्रीमध्ये. तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये आलेली जी फंडामेंटल आयडेंटिटी आहे ती अशा प्रकारे लिहिता येते. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू हा 1 असतोच, किंवा याला मांडणी अशी केली तरी चालते, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटासुद्धा 1च येतो. म्हणून या पूर्ण टर्मचं जे आन्सर आहे किंवा हा बेसिक फॉर्म्युला आलेला आहे तो फॉर्म्युला येतो किती, that is equals to 1, means the value of this determinant is equals to 1. It is again a determinant of order 2. Okay, आणि last example, this is d is equals to, last example 5, d is equals to 4i minus 2i 7. अगेन मेथड तीच असणार आहे. आपण ज्या पद्धतीने सॉल्व केलं होतं डिटर्मिनंटला, दिट इज 4 into 7 अगेन minus 2i into i, 4 into 7, therefore write here 4 into 7. Okay, again minus of minus 2i into it is i, असे लिहिते चालेल, काही हरकत नाही. ओके, 4 into 7 it is 28. ओके, i into i it is i square, आणि मायनस इंटू प्लस इट इज मायनस. मी अजूनही ब्रॅकेटच ठेवतो. इट इज मायनस 2 times i into i becomes i square. ऑल्सो वी नो दॅट, आधीच आपण सांगितलं होतं की आय स्क्वेअरची किंमत नेहमी करता किती घ्यायची, -1. आय हा नेहमी करता एक इमेजिनरी नंबर असतो. त्या इमेजिनरी नंबरचा स्क्वेअर जर घेतला तर त्याची किंमत ही नेहमी करता -1 येते. म्हणजे यानंतर आय स्क्वेअर जर दिसला तुम्हाला कुठे तर किंमत -1 रिप्लेस करायची. ओके, इट इज 28. अगेन आय स्क्वेअरची किंमत आपण रिप्लेस करू. इट इज -2 अगेन इंटू आय square is nothing but the -1. Okay, this is -2 into -1. -2 into -1 it is just +2. minus into minus plus 2 into 1 it is 2. therefore it is 2. आणि हे मधलं मायनस आहे जसंच्या तसंच. 28 - 2, 28 - 2, सरळ सरळ किती 26. दिस वॉज द एक्झाम्पल्स ऑफ
डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2. नाव डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 बघितलं आपण. कॅल्क्युलेशन किंवा व्हॅल्यू वगैरे फाइंड आउट करणे खूप सिम्पल आहे. सिमिलरली डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3चं सुद्धा अरेंजमेंट आणि आपण त्याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची किंवा त्याचं एक्सपान्शन कसं करायचं हे सुद्धा घेणार आहे. ओके, हे सुद्धा एकदम सिम्पलच असणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल वी एक्सप्लेन दिस डिटर्मिनंट. ओके, व्हॉट इज बाय द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. ओके, डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 इज ऑल्सो अ स्क्वेअर अरेंजमेंट. जसं की आपण डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 2 मध्ये सांगितलं होतं की सेम टाईपमध्ये इट इज ऑल्सो अ स्क्वेअर अरेंजमेंट ऑफ जस्ट 9 एलिमेंट्स. फक्त एलिमेंट्स वाढलेले आहेत. ओके, आणि 9 एलिमेंट्सचे आपल्याला अरेंज करायचे असणार आहेत नेहमी करता स्क्वेअरमध्ये जर अरेंज करायचे असतील तर आपण त्यांना 3 रो आणि 3 कॉलम्समध्ये त्यांना डिवाइड करणार. 3 रो आणि 3 कॉलम जर घेतले तर 3/3 म्हणजे 3 × 3 दे बिकम्स 9 एलिमेंट्स. मीन्स टोटल एलिमेंट ऑफ द डिटर्मिनंट इज नथिंग बट द 9 एलिमेंट. मग या डिटर्मिनंटचे एलिमेंटसुद्धा किती झाले आता 9 एलिमेंट झाले. सरळ 9 एलिमेंट तुम्हाला पाहायला भेटतील. आता मी जनरली लिहिलं त्यांना. जनरली मी असं घेतो A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 अँड A33. यामध्ये परत एकदा व्हर्टिकल लाईन्स असतील तर त्यांना आपण कॉलम म्हणणार, हॉरिझॉन्टल लाईन्स असतील तर त्यांना आपण परत एकदा रोजच म्हणणार. म्हणजे जर समजा आपण विचार केला तर दिस इज नथिंग बट द फर्स्ट रो ऑफ द डिटर्मिनंट, this is nothing but the second row of the determinant, this is the third row of the determinant. Okay, now similarly this is first column, this is second column, this is third column. Okay, first row, second row, third row. तसंच first column, second column आणि third column. This is nothing but the first row, first row, second row and third column. Similarly C1 C2 C3. Okay, राहिला प्रश्न ऑर्डरचा. ऑर्डर सांगितली होती की जेवढे नंबर ऑफ रोज असतात मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ कॉलम्स. मग सध्या जर ऑर्डर लिहायची झाली या डिटर्मिनंटची तर आपण ऑर्डर सांगितलेली आहे की नंबर ऑफ रोज आर 3 इंटू टोटल नंबर ऑफ कॉलम्स आर 3. मीन्स ऑर्डर ऑफ द डिटर्मिनंट इज 3/3. आणि आता 3/3 आपण लिहिताना मी सांगितलं होतं की 3/3 न लिहिता फक्त आपण ऑर्डर किती लिहितो 3च लिहितो जर स्क्वेअर अरेंजमेंट असेल तर. ओके, समोर जाऊ थोडंसं की अजून जर समजा काही मुलांना प्रश्न पडतो की हा 1 1 1 2 1 3 कुठून आणला किंवा तो कसा असेल तर तो जो 1 1 1 2 आणि 1 3 आहेत दे पहिला 1 असणार आहे यामध्ये. हा पहिला 1 नेहमी करता तुम्हाला इंडिकेट करेल इट इज नथिंग बट द रो नंबर. ओके, फर्स्ट 1 काय रिप्रेझेंट करणार आहे रो नंबर. नंबर ऑफ रोज नाही काय रिप्रेझेंट करतो रो नंबर की हा एलिमेंट कोणत्या रोमध्ये लाईज होतो. ओके, आणि हा जो दुसरा 1 असतो जो सेकंडला आलेला आहे तर हा जो सेकंडला आलेला 1 असणार आहे तो 1 तुमच्याकडे नेहमी करता रिप्रेझेंट करेल कॉलम नंबर की तो एलिमेंट कोणत्या कॉलममध्ये लाईज होतो. मग आता मी जर सांगितलं तर हा जो फर्स्ट एलिमेंट आहे हा फर्स्ट एलिमेंट फर्स्ट रोमध्ये पण दिसतो आणि फर्स्ट कॉलममध्ये पण आहे म्हणून त्याची जी पोझिशन आहे ती 1 1 आहे. मग या A12च्याकडे जर आलो आपण समजा A12 जवळ आलो तर A12ची पोझिशन सांगू शकतो आपण. दिस 1 इंडिकेट्स फर्स्ट रो अँड दिस 2 इंडिकेट्स सेकंड कॉलम. मीन्स पोझिशन ऑफ दिस A12 इज फर्स्ट रो सेकंड कॉलम. सिमिलरली फर्स्ट रो थर्ड कॉलम. सिमिलरली आता हा 2 आधी आलेला 2 मीन्स सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. या एलिमेंटची पोझिशन थर्ड रो फर्स्ट कॉलम कारण दिसतोच तिसरा रो आहे आणि पहिला कॉलम आहे. सिमिलरली थर्ड रो अगेन अँड सेकंड कॉलम देअरफॉर इट्स पोझिशन इज 3 2 दॅट इज A32. सिमिलरली A33. ओके, आता हे झालं 3/3 ऑर्डरचा डिटर्मिनंट. ठीक आहे, मग आता परत एकदा ज्या पद्धतीने आपण 2/2 डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करत होतो सेम त्या पद्धतीनेच थोडंसं चेंज असणार आहे की त्याच पद्धतीने आपल्याला 3/3 वाल्या डिटर्मिनंटची सुद्धा व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची आहे. मग आता हा जो 3/3 वाला डिटर्मिनंट आलेला आहे याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना आपण त्याला सॉल्व कसं करणार किंवा कशी व्हॅल्यू काढणार आहे ते सोबत मी कॅल्क्युलेशन्स करतो किंवा एक प्रकारे हा फॉर्म्युला म्हणूनच असणार आहे. ठीक आहे, व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आता आपण कॅल्क्युलेट करणार. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट सॉल्व करत असताना कोणताही डिटर्मिनंट हा पहिल्या रोच्या अलॉंग एक्सपांड करता येतो, दुसऱ्या रोच्या अलॉंगसुद्धा एक्सपांड करू शकता किंवा तिसऱ्या रोच्या अलॉंगसुद्धा एक्सपांड करता येतं. सिमिलरली फर्स्ट कॉलम अलॉंग एक्सपांड करता येतो, सेकंड कॉलमच्या अलॉंगसुद्धा एक्सपांड करता येतो, थर्ड कॉलमच्या अलॉंगसुद्धा एक्सपांड करता येतो. तर आपण सध्या फक्त फर्स्ट रोच्या अलॉंगच एक्सपांड करणार आहे. मग फर्स्ट रोच्या अलॉंग एक्सपांड करत असताना प्रोसिजर कशी असणार आहे मी कॅल्क्युलेशन्स करतो
जस्ट तुम्ही ऑब्झर्व करा. ओके ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल इट इज वी एक्सप्रेस द डिटर्मिनंट अलॉंग द फर्स्ट रो. म्हणून जो फर्स्ट एलिमेंट आलेला आहे A11 हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, दॅट इज A11. ओके. आणि हा एलिमेंट ज्या रोमध्ये आणि कॉलममध्ये लाईज होतो तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा. काय करायचं, हा पहिला एलिमेंट ज्या रो आणि कॉलममध्ये लाईज होतो तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा. उरलेल्या एलिमेंटचा तुम्हाला 2x2 डिटर्मिनंट घ्यायचा आहे. काय करायचं परत एकदा मी एक्सप्लेन करतो. फर्स्ट एलिमेंट लिहून घ्या फर्स्ट रोचा, दॅट इज A11. त्यानंतर हा एलिमेंट ज्या रोमध्ये आणि कॉलममध्ये लाईज होतो तो रो आणि कॉलम सोडून द्या, म्हणजे असं. ओके. आणि जे उरलेले 4 एलिमेंट असतात यांचा 2x2 डिटर्मिनंट घ्यायचा, म्हणजे हे असं. दिस इज नथिंग बट इनटू उरलेले हे सोडून द्या. उरलेले 4 एलिमेंट आहेत A22 A23, दॅट इज A22 A23, देन A32 इट इज A33. दिस इज नथिंग बट द फर्स्ट. ओके. आधी हा एलिमेंट पॉझिटिव्ह घ्या नंतर निगेटिव्ह. ओके. मध्ये साईन निगेटिव्ह द्यायचं. ठीक आहे. सिक्वेन्स असा असणार आहे. ओके. सिक्वेन्स असा इट इज प्लस मायनस इट इज प्लस. फर्स्ट एलिमेंट घेताना प्लस घ्या, सेकंड एलिमेंट घेताना मायनस घ्या, थर्ड एलिमेंट घेताना प्लस घ्या, समोर गेले तर परत सिक्वेन्स चालूच. ओके. दिस वॉज द फर्स्ट. नाव सेकंड आता मी A12च्याकडे येणार. A12चं साईन कसं घ्यायचं सांगितलं, इट इज मायनस, दॅट इज A12 इज नथिंग बट द मायनस ऑफ A12. ओके. नाव ठीक आहे. परत एकदा आता हा A12 कोणत्या रोमध्ये लाईज होतो कोणत्या कॉलममध्ये लाईज होतो हे कसं ओळखायचं सांगितलं. पोझिशन ऑफ एलिमेंट फर्स्ट रो सेकंड कॉलम, म्हणजे आपण काय करणार फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडून देणार. मग आता फर्स्ट रो घेतला तर हा आणि सेकंड कॉलम घेतला तर हा असं सोडून द्या. आणि उरलेले ज्या 4 एलिमेंट आहेत त्यांचा 2x2 डिटर्मिनंट. काय बोलतो समजते. हा फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडून द्या, परत उरलेल्या 4 एलिमेंटचा 2x2 रो 2x2 डिटर्मिनंट. ओके. मग आता उरलेले 4 एलिमेंट किती आहेत 21 23 31 33. असं लक्षात ठेवलं तर सोपं आहे. 21 23 31 33. ठीक आहे. मग मी ते 4 एलिमेंट लिहितो 21 23 A21 A23. ओके. A31 A33 सरळ. ओके. परत एकदा पहा अशा पद्धतीने 21 23 31 33 लिहायला सुद्धा सोपं. मायनस नंतर आपण सांगितलं प्लस. ओके. मध्ये मायनस नंतर प्लस असं कॉमनली प्लस मायनस चालतात. आता राहिला प्रश्न थर्ड एलिमेंट फर्स्ट रोचा किती A13. ओके. तर A13 तुम्ही घेऊ शकता. परत एकदा आता हा A13 एलिमेंट कुठे लाईज होतो इथेच समजतात. 1 मीन्स फर्स्ट रो, 3 मीन्स थर्ड कॉलम. फर्स्ट रो थर्ड कॉलम तर हा फर्स्ट रो झाला, सोडून द्या. थर्ड कॉलम सोडून द्या हा पूर्ण. राहिलेले 4 एलिमेंट किती 21 22 31 32 हे सोडून देणार आहे आपण 21 22 31 32. ओके. मीन्स लाईक दिस 21 22 ओके 31 32 अँड दिस इज नथिंग बट द एक्सपान्शन ऑफ 3x3 डिटर्मिनंट. 3x3 डिटर्मिनंट आला तर आपण अशा पद्धतीने एक्सपान्शन करणार आहे. कारण काय तर हा जो 2x2 आला आहे तो सर्वांना सॉल्व करताच येतो. मग अशा पद्धतीने आपण त्याला सॉल्व करणार. लेट अस सपोज पुढे मी कॅल्क्युलेशन्स केले तर पहा कसं होईल. इट इज A11 इंटू ठीक आहे A11 इंटू फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना माहिती आहे मल्टिप्लिकेशन 2x2 मध्ये आपण असं सांगितलेलं आहे लाईक दिस. ओके. म्हणजेच काय झालं असतं. आणि आपण काय करू या ठिकाणी जे सफिक्सेस आहेत सफिक्सेस म्हणजे 11 12 13 21 22 23 यांच्या ऑर्डरमध्ये लिहू. ऑर्डरमध्ये लिहिलं तर वाचायला सोपं जातं. म्हणजेच किती 22 इंटू 33 A22 A33 मायनस मध्ये मायनस असतो 32 23. मग वाचायला मी काय करतो या सफिक्सेसमधला जो लहान आहे तो आधी लिहितो. 23 आधी लिहितो 32 नंतर लिहितो फक्त लिहिण्यासाठी. ओके. म्हणजेच A23 त्याचीच पलटी मारा A32. ओके. अशा टाईपमध्ये हे झालं पहिलं डिटर्मिनंटचं एक्सपान्शन. नंतर मायनस दिस रिमेन्स ॲज इट इज A12 इंटू परत एकदा याला क्रॉस करून घ्या. मग परत एकदा याला जर क्रॉस केलं समजा ओके अशा पद्धतीने काय झालं असतं 21 33 23 31 थोडंसं चेंज. ओके.
21, 33, 23, 31 मीन्स लाईक दिस A21, A33 मायनस A31, A23, पण मी आधी लिहितो A23, A31. ओके, नेक्स्ट मायनस झाल्यानंतर प्लस A13 ॲज इट इज, A13 रिमेन्स ॲज इट इज इंटू परत या दोघांचं मल्टिप्लिकेशन, परत या डिटर्मिनंटला सॉल्व करू. या डिटर्मिनंटला सॉल्व करायचं असेल तर असं किती A21 इंटू 32 मायनस A31 इंटू A22, पण मी 22 आधी लिहितो A22 इंटू A31 अँड दिस इज द एक्सपान्शन ऑफ डिटर्मिनंट अलॉंग द फर्स्ट रो. कसं एक्सपांड केलं आपण अलॉंग द फर्स्ट रो. फर्स्ट रोच्या अलॉंग एक्सपांड करसाल सायन्स तुम्ही असे घेऊ शकता आधी प्लस मायनस प्लस. जर सेकंड रोच्या अलॉंग इट इज प्लस मायनस प्लस. ओके, जर सेकंड रोच्या अलॉंग एक्सपांड करसाल तर मायनस प्लस मायनस असं होईल. त्यानंतर थर्ड रोच्या अलॉंग एक्सपांड करसाल प्लस मायनस प्लस असे सायन्स होतील. ओके, या टाईपमध्ये फर्स्ट रोच्या अलॉंग जर घेतलं तरीसुद्धा चालतो. ॲन्सर डिटर्मिनंटचं तेच येणार आहे. सेकंड रोच्या अलॉंग तुम्ही एक्सपांड करा ॲन्सर तेच येईल. थर्ड रोच्या अलॉंग एक्सपांड करा ॲन्सर तेच येईल. या ठिकाणी थोडंसं वेगळं दिसेल. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3. डिटर्मिनंट ऑफ ऑर्डर 3 चे काही एक्झाम्पल्स घेऊ की ज्यावरून आपल्याला त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करता आली पाहिजे. जसं 2/2 मध्ये आपण व्हॅल्यू फाइंड आउट करायचो डिटर्मिनंटची, सेम त्या टाईपमध्ये 3/3 या डिटर्मिनंटची सुद्धा आपल्याला व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण फक्त डिटर्मिनंट कॅल्क्युलेट कसे करणार एवढं शिकणार आहे. त्यानंतर त्या डिटर्मिनंटचे ॲप्लिकेशन्स आपण कसे घेतो किंवा हा जो डिटर्मिनंट आलेला आहे याचे ॲप्लिकेशन्स आपल्याला घ्यायचे आहेत लिनियर इक्वेशनसाठी. ओके, फर्स्ट ऑफ ऑल हाऊ टू एक्सपांड दिस डिटर्मिनंट ऑलरेडी वी एक्सप्लेन, पण मी त्यामध्ये काही फर्स्ट एक्झाम्पल वगैरे घेतो. जो फर्स्ट आलेला आहे डिटर्मिनंट त्याला आपण कॅपिटल डीने डिनोट करू. ओके, कॅपिटल डीने जर डिनोट केलं तर तो जो आलेला आहे तो अशा पद्धतीने होतो डिटर्मिनंट. चेक करा, इट इज 3 मायनस 4 5. ओके, त्यानंतर इट इज 1 मायनस 2, इट इज 2 3 मायनस 1. दिस इज द डिटर्मिनंट. ओके, आता थोडं याला कॅल्क्युलेट वगैरे करत जाणार. आपण ऑलरेडी सांगितलं होतं की डिटर्मिनंट हा आपण अलॉंग द फर्स्ट रोज एक्सपांड करणार आहे. मग अलॉंग द फर्स्ट रोज जर डिटर्मिनंट एक्सपांड करायचा तर कसा एक्सपांड करायचं तेही सांगितलं होतं की साईन घेत असताना प्लस मायनस प्लसने आपण घेणार. ओके, फर्स्ट स्टेप बघा. फर्स्ट ऑफ ऑल पहिला एलिमेंट मी जसा लिहितो 3. नंतर सांगितलं होतं की हा ज्या रोमध्ये आणि कॉलममध्ये लाईज होतो तो रो आणि कॉलम सोडून द्यायचा. म्हणजे हा पहिल्या रोमध्ये लाईज होतो, रो सोडून द्या. पहिल्या कॉलममध्ये लाईज होतो, पहिला कॉलम सोडून द्या. उरलेल्या एलिमेंटचा 2/2 डिटर्मिनंट. मग आता उरलेले एलिमेंट कोणते आहेत? हे 4 आलेले आहेत. कोणते? 1 - 2 3 - 1. म्हणजे इट इज 1 - 2 इट इज 3 - 1. ओके, इट इज 1 - 2 3 - 1. सिमिलरली आपण सेकंड एलिमेंट मध्ये साईन पहिलं कंपल्सरी साईन काय असतं? मायनस. आधीच सांगितलं इट इज प्लस मायनस प्लस असे साईन्स घ्यायचे अलॉंग द फर्स्ट रो. ओके, मग सेकंड साईन जे आलेलं ते इथलं साईन येतं मायनस. सिमिलरली आता सेकंड एलिमेंटच्याकडे जाऊ आपण फर्स्ट रोमध्ये. फर्स्ट रोमध्ये सेकंड एलिमेंटच्याकडे आलो तर हा किती आलेला आहे? -4. म्हणजे मी या ठिकाणी -4 लिहितो. आणि हा ज्या रोमध्ये लाईज होतो कॉलममध्ये लाईज होतो तो रो आणि कॉलम सोडून द्या. हा लाईज होतो पहिल्या रोमध्ये आणि दुसऱ्या कॉलममध्ये. म्हणजे हा पहिला रो मी सोडून देणार आहे आणि दुसरा कॉलम सोडून देणार आहे. पहिला रो आणि दुसरा कॉलम सोडल्यास तर एलिमेंट काय उरले? 1 - 2 2 - 1. इट इज 1 - 2 2 - 1. ओके, बघा परत एकदा हा रो आणि कॉलम सोडून देऊ म्हणजे उरतं काय? हा रो आणि कॉलम सोडलाच समजा तर उरलेच काय? 1 - 2 2 - 1. ओके, सिमिलरली थर्ड एलिमेंटसाठी आपण साईन सांगितलं होतं इट इज प्लस अँड दिस इज नथिंग बट द 5. इट इज +5. नाव वी कॅल्क्युलेट दिस. आता कॅल्क्युलेट कसं करणार? परत एकदा हा एलिमेंट कोणत्या रो आणि कॉलममध्ये लाईज होतो? दिस लाईज अलॉंग द फर्स्ट रो थर्ड कॉलम. मग फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. उरलेले 4 एलिमेंट. उरलेले 4 एलिमेंट कोणते असतील? 1 1 2 3. इट इज 1 1 2 3. कॅल्क्युलेशनची वेळ आलेली आहे, कॅल्क्युलेशन्स घेऊया. इट इज 3 ॲज इट इज. आता यांची कॅल्क्युलेशन्स मी ब्रॅकेटमध्ये घेतो. ओके,
in bracket 1 into minus 1, this is 1 into minus 1, मध्ये असतो मायनस, हे सगळ्यांना माहिती आहे, असं क्रॉस मल्टिप्लाय घेतो आपण या टाईपमध्ये. सिमिलरली मायनस ऑफ, मध्ये साईन मायनसच, 3 इंटू मायनस 2. ओके, अगेन मायनस इंटू मायनस बिकम्स प्लस, दॅट इज 4. अगेन इंटू, हे कॅल्क्युलेशनसुद्धा ब्रॅकेटमध्येच ठेवू, दॅट इज अगेन 4 इंटू द ब्रॅकेट, अगेन 3 इंटू दिस ब्रॅकेट, 4 इंटू 1 इंटू मायनस 1, 2 इंटू मायनस 2, म्हणजेच कसं असतं, अगेन लाईक दिस 1 इंटू मायनस 1, 2 इंटू मायनस 2, मीन्स दिस गिव्ज अस 1 इंटू मायनस 1 मायनस ऑफ, मध्ये साईन मायनस असतं, 2 इंटू इट इज मायनस 2, आणि लास्टली राहतो तो शेवटचा परत एकदा या टाईपमध्ये, प्लस 5 इंटू 1 इंटू 3, this becomes 3. okay, 2 into 1, it is just, or we write first of all 1 into 3 minus 2 into 1. ओके, या टाईपमध्ये. थोडंसं पुढचं एक्झाम्पल आपण ह्या स्टेप एवढं डिटेलमध्ये लिहितो मी, एक एक्झाम्पल पूर्ण डिटेलमध्ये घेऊ, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल मी थोडं डायरेक्ट लिहायचा प्रयत्न करणार. ओके, त्यानंतर पुढे कॅल्क्युलेशन, इट इज 3 इंटू, दिस रिमेन्स ॲज इट इज, 1 इंटू मायनस 1, इट इज मायनस 1, दिस इज मायनस 1. okay, minus of 3 into minus 2 becomes minus 6. okay, now plus 4 remains as it is into, okay, 1 into minus 1 is again minus 1, 2 into minus 2 is minus 4, plus 5 into 1 into 3, 3, 2 into 1, it is 2. त्यांचे स्ट्रेट फॉरवर्ड कॅल्क्युलेशन्स, 3 इंटू मायनस इंटू मायनस प्लस, म्हणजे हे मिळालं असतं मायनस 1 प्लस 6. ओके, प्लस 4 इंटू मायनस इंटू मायनस प्लस, अगेन मायनस 1 प्लस 4, प्लस 5 इंटू 3 minus 2 is 1, therefore it is 1. now 3 इंटू 6, हे प्लस 6 आहेत आणि मायनस 1, प्लस 6 मायनस 1, इट इज जस्ट 5, किंवा मायनस 1 प्लस 6 इज अगेन 5. दोघांमध्ये साईन जर समजा वेगवेगळे असतील तर आपण सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, म्हणजे प्लस 6 मायनस 1 इज जस्ट 5. ओके, प्लस 4 रिमेन्स ॲज इट इज इंटू मायनस 1 प्लस 4 ऑल्सो बिकम्स 3, अगेन प्लस 5 इंटू 1 इज 5. समोरचे कॅल्क्युलेशन समोर घेऊ, 3 इंटू 5 इज 15, प्लस 4 इंटू 3 आर 12, प्लस 5. ओके, 15 प्लस 5 20, 20 प्लस 32, 12 इज 32, मीन्स व्हॅल्यू ऑफ दिस गिवन डिटर्मिनंट इज जस्ट 32. आता सेकंड एक्झाम्पल सेम फॉर्ममध्ये सॉल्व करू, दॅट इज अगेन फर्स्ट एलिमेंट इज 2 इंटू, सोडून द्या सेम पद्धतीने, हा 2 फर्स्ट रोमध्ये लिहायचा जातो, सोडून द्या, फर्स्ट कॉलममध्ये लिहायचा जातो, सोडून द्या, उरलेले 4 एलिमेंट. आता मी काही हात वगैरे ठेवत नाही आहे, डायरेक्टली ओरली करू. इट इज 2 4, इट इज 1 3, आणि स्पीडही वाढवायचं आहे आपल्याला सोबत. मायनस ऑफ, अगेन दिस मायनस 1 रिमेन्स ॲज इट इज. ओके, परत फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडा, म्हणजे एलिमेंट उरतात मायनस 1 4, इट इज 5 3. ओके, हे तुम्हाला पण यायला पाहिजे स्ट्रेट फॉरवर्ड. नेक्स्ट प्लस, इट इज 3 इंटू, प्लस 3 इंटू, परत हा रो सोडा, हा कॉलम सोडा, इट इज मायनस 1 2, इट इज 5 1. दिस इज नथिंग बट द एक्झाम्पल. आता कॅल्क्युलेशनसुद्धा आपण सोबतच सॉल्व करूया अशा पद्धतीने. दिस इज 2 इंटू इन ब्रॅकेट 2 इंटू 3, माहीत आहे मल्टिप्लिकेशनच करायचं, सोबतच मल्टिप्लिकेशन करू. 2 इंटू 3 इज 6, therefore it is 6. 1 into 4 is just 4, 6 minus 4, minus into minus, it is plus 1, again in bracket. आता काय होईल, मायनस 1 इंटू 3 मायनस 3, 5 इंटू 4 it is 20, means it is minus 20. Second, plus 3 into, again in bracket,
-1 into 1, -1 into 1 it is -1, 5 into 2 it is 10, it is -10. Okay, calculations. 2 into 6 minus 4, 6 minus 4 is 2, again plus 1 remains as is, -3 into -3 minus 20, it is -23. Similarly, plus 3 into -1 minus 10, -1 minus 10 is -11. Okay, now 2 into 2 it is 4, it is just -23. 1 into -23 is -23. 3 into -11 it is -33. ओके, आता कॅल्क्युलेशन्स जर घेतले इट इज 4 minus 3 3 6 3 2 5, 4 minus 56, answer becomes -52. These are the calculations. We expand this determinant along the first row. परत एकदा फर्स्ट रोच्या अलॉंग एक्सपांड करायचा, 3 ॲज इट इज अगेन इंटू ज्या रोमध्ये एलिमेंट लाईज होतो आणि कॉलममध्ये लाईज होतो, रो आणि कॉलम सोडून द्या. फर्स्ट ऑफ ऑल दिस फर्स्ट रो सोडून द्यायचा आणि फर्स्ट कॉलमसुद्धा सोडायचा. राहिलेले जे 4 एलिमेंट आहेत त्यांचा 2/2 डिटर्मिनंट, दॅट 2/2 डिटर्मिनंट इज 2 3 3 1, अगेन मायनस सायमल्टेनियस साईन चालवायचे. फर्स्ट इज प्लस, सेकंड मायनस, नंतर परत एकदा प्लस. ओके, नाव सेकंड एलिमेंट इज 2, अगेन इन 2. हा एलिमेंट फर्स्ट रो आणि सेकंड कॉलममध्ये लाईज होतो. फर्स्ट रो सोडून द्या आणि सेकंड कॉलम सोडून द्या, दॅट इज लाईक दिस. अगेन राहिलेले 4 एलिमेंट इट इज 1 3, इट इज 3 1. ओके, मायनस नंतर असतो प्लस, दॅट इज प्लस. लास्ट एलिमेंट इज 1, देअरफॉर वी टेक इट इज 1, दॅट इज +1. ओके, हा रो सोडा, हा कॉलम सोडा. राहिलेले एलिमेंट 4 आहेत, दॅट इज 1 2 3 3, इट इज 1 2 3 3. आता कॅल्क्युलेशन सोबतही करून घेतले तर चालतं, साईन वगैरे निगेटिव्ह नाहीत, काही प्रॉब्लेम येणार नाही त्यामध्ये. इट इज 3 into 2 into 1, इट इज 2 minus 9, minus of 2 into 1 into 1, it is just 1 minus 9, again plus 1 into, this gives us 1 into 3 it is 3, 2 into 3 it is 6, किंवा 3 into 2 it is 6. ओके, आता कॅल्क्युलेशन्स 3 into 2 minus 9 is -7, minus of 2 into 1 minus 9 is -8. ओके, आता परत 1 into 3 minus 6 is -3. ठीक आहे, इट इज 3 into -7, इट इज -21. माइनस इंटू माइनस प्लस, that is 8 into 2 is 16, again plus into minus it is -3. okay, -21 minus 3 is -24, -24 plus 16, answer becomes -8. आता शेवटचं एक्झाम्पल नंबर 4, आपण त्यामध्ये ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स घेतलेले आहेत जेणेकरून ते सॉल्व करता आलं पाहिजे. चेक करा. फर्स्ट अलॉंग द फर्स्ट रो वी एक्सपांड. फर्स्ट इज सेक थीटा, ज्या रोमध्ये आणि कॉलममध्ये येतो तो सोडून द्या. म्हणजेच काय येणार या ठिकाणी, हा फर्स्ट रो सोडला, फर्स्ट कॉलम सोडला, सेक थीटा 0 हा फर्स्ट रो राहील आणि 0 1 हा सेकंड रो राहील. मध्ये मायनस घ्या, इट इज टॅन थीटा इंटू हा कॉलम सोडून द्या, हा रो सोडून द्या, किंवा हा रो सोडून द्या, हा कॉलम सोडून द्या, अगेन टॅन थीटा 0. ओके, इट इज 0 1. आपण फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडलेला आहे, म्हणजे अशा पद्धतीने फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडला तर असं मिळेल. आणि लास्ट शेवटी 0 into जर घेतला तर तो असं येईल, हा फर्स्ट रो आणि हा कॉलम सोडून द्या, टॅन थीटा सेक थीटा, टॅन थीटा सेक थीटा, अगेन बोथ आर 0 0. ओके, आता राहिला प्रश्न परत एकदा कॅल्क्युलेशन्स. सेक थीटा इंटू in bracket sec theta into 1 it is sec theta, minus 0 into 0 is 0, minus of tan theta into 1 it is tan theta, minus 0 into 0 is 0, plus 0 into
झिरो इंटू काही पण आला आन्सर तर ते शेवटी झिरोच येणार, बिकॉज डिटर्मिनंट इज ऑल्सो अ नंबर. हा पण एक नंबर किंवा संख्या असेल, त्या संख्येला जर आपण शून्याने मल्टिप्लाय केलं तर उत्तर झिरोच येईल. ओके, देअरफॉर इट इज सेक थिटा. सेक थिटा मायनस झिरो इज सेक थिटा मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा इंटू टॅन थिटा असंच, कारण टॅन थिटा मायनस झिरोसुद्धा टॅन थिटा, आणि कोणत्याही संख्येत जर का झिरो मिळालं तर उत्तर तीच संख्या असते, म्हणून पुढे काही लिहायची गरज नाही. सेक थिटा इंटू सेक थिटा इट इज सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन थिटा इंटू टॅन थिटा इट इज टॅन स्क्वेअर थिटा. ओके, अँड देअरफॉर सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा ही आपण आयडेंटिटी 10th स्टँडर्डमध्ये शिकलो होतो. अशी आयडेंटिटी होती की 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. अशी आयडेंटिटी फंडामेंटल आयडेंटिटी म्हणतो आपण त्याला. ट्रिग्नोमेट्रीमध्ये आपण घेतलं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा असतो. म्हणून आपल्याला जर का आता या टॅन स्क्वेअर थिटाला आपण जर ट्रान्सफर केलं समजा, तर सेक स्क्वेअर थिटा मायनस हा प्लस होता, इकडे आला तर टॅन स्क्वेअर थिटा, म्हणजे सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा या पूर्ण टर्मचं जे आन्सर आलेलं आहे दॅट आन्सर इज 1. देअरफॉर इट इज equals to 1, and therefore the value of the above determinant is again 1, and this was the last example.